नमस्कार पेरबागायतदारांनो. तर या ठिकाणं ही जी पेरूची बाग आहे तर ही ऑड सीझनमध्ये धरलेली आहे आणि अशा पद्धतीनं ही सेटिंग नंतरनं ह्या अशा पद्धतीने जी नवीन पेरूची लागवड आहे म्हणजे नवीन पेरू या ठिकाणं आलेले आहेत ह्या अशा पद्धतीनं आहे. नंतरच्याही फोम बसतील, 3 टप्प्यात बसले ते एकूण 4 टप्प्यापर्यंत जातील. त्याला काही इलाज नाही आहे, इलाज नाही म्हणण्यापेक्षा त्यावर सोल्युशनच नाही राहिलेलं. कारण की यामध्ये छाटणी करताना किंवा बाकीच्या काही इंटरनल टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे या ठिकाणं या बागेमध्ये पेरूंची सेटिंग हे मागं पुढं झालेले आहे. परंतु या ठिकाणं एकरी जे फोमची संख्या अपेक्षित होती ती तेवढी न मिळाल्यानं यानंतरनं पुढं जाऊन यानंतरच्या ज्या बहारामध्ये त्याचं जे नियोजन असणार आहे ते पण केलं जाणार आहे. परंतु एकूण आपल्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न आहे की ही पूर्णपणे बाग पिवळसर होती. दुसरी गोष्ट सेटिंग नव्हतं होत. तिसरी गोष्ट छाटणीमध्ये टेक्निकली प्रॉब्लेम आले तर त्यामुळं बागेमध्ये थोडंसं फोमची संख्या ही 32-33 हजाराच्या आसपास बसलेली आहे. आणि एकंदरीत अशा पद्धतीने आजची ही वाढ या ठिकाणं झालेली आहे. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठीच आहेत. आणि ह्या दाखवण्यात येणारे जे बदल आहेत हे वेळोवेळी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. अशा पद्धतीनं हे झालेले बदल या पेरू बागेमधील तुमच्यासमोर आहेत. आणि सदर बाग ही बारामती तालुक्यातील माळेगावमधील शिवनगर या ठिकाणचे आहे. एकंदरीत ही एवढं व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आपण या ठिकाणं कोणतंही ॲमिनो फुलविक स्वीड नंतरनं PGR त्यामध्ये GA बेस नंतर ह्युमाइड बेस आणि नायट्रोबेंजन कंटेनयुक्त कोणताही स्प्रे किंवा कोणतंही ड्रेंचिंग कोणतेही ॲप्लिकेशन वापरलेलं नाही आहे तरी सेटिंग करता येते. तरी झाडांची परिस्थिती सुधारवलेली आहे. अशा पद्धतीने बदल हे सेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा 100% डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात करते. तर या ठिकाणं निश्चितपणे संपर्क करू शकता. नंबर आहे 73 97 86 97 97. बाग पिवळसर असेल, बागेत सेटिंग होत नसेल, त्याचबरोबर न्यूट्रिशन ॲपेक्टिंगचे प्रॉब्लेम असतील, बाकी इतरही काही प्रॉब्लेम असतील तर बिनधास्त तुम्ही या ठिकाणं संपर्क करू शकता आणि आपल्या शेतीतून निश्चित उत्पादन वाढवू शकता. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि त्यासाठी लागणारी जे मार्गदर्शन आहे हे देण्याचा प्रयत्न हा 100% केला जातो. आणि 100% शेतकऱ्यांना न्याय हा उत्पादन वाढीसाठीच दिला जातो. या ठिकाणं कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन कोणत्याही प्रकारचं डिमोशन करण्याचा आपला उद्देश किंवा हेतू नाही आहे. जे पिकाला लागतं पिकाच्या गरजेनुसार पिकांना कोणतंही प्रिंटेड शेड्यूल खत औषध फवारणी लागत नाही आहे. प्रत्यक्षात त्या पिकाच्या परिस्थितीनुसार त्या पिकाच्या आवश्यकतेनुसार या सर्व गोष्टी पिकांना देणं गरजेचं आहे. तरच आपल्याला शेतीतून निश्चित उत्पादन मिळतं. एक लक्षात घ्या, प्रिंटेड शेड्यूल हे शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे आणि शेतीचा पीक उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढण्यास कारणीभूत ठरणारे घटक आहेत. यापासून ज्यांना शेतीतून शाश्वत उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी आपल्या डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन घेऊ शकता. आणि मार्गदर्शन हे अत्यंत माफक स्वरूपात आणि तुमच्या शेतीमध्ये बदल हे 100% घडवण्यासाठीच केलं जातं. आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. आणि ही अशी झालेली एकूण परिस्थिती किंवा या पिकामध्ये आलेले बदल हे तुमच्यापर्यंत देण्याचा हेतू किंवा उद्देश हा आपला आहे. आणि आपल्या कन्सल्टन्सीच्या टॅगलाईननुसार म्हणजेच शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान हे शेतीसाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. एकंदरीत आपला उद्देश हा फक्त आणि फक्त शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठीच आपण या ठिकाणं मार्गदर्शन करत आहोत.
आणि या ठिकाणं ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही बाबी आहेत शेतकी आणि पिकांच्या संदर्भातल्या त्या स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनावश्यक खर्च टाळा, प्रिंटेड खत, औषध आणि फवारणी शेड्यूल वापरून शेती होत नाही आहे, ही एक टॅगलाईन ज्यावेळी ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी स्वरूपात जोडला जाल, मार्गदर्शन घेतलं जाईल, त्यावेळेस निश्चित तुमच्या लक्षात येईल की आपण शेतीमध्ये केले जाणारे खर्च कशा पद्धतीने चुकीचे करतो, चुकीच्या पद्धतीनं पिकाचं व्यवस्थापन ठेवतो, चुकीचं मार्गदर्शन कसं असतं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश किंवा हेतू हाच आहे की फसवणूक टाळा, स्वतःची शेती वाचवा, स्वतःचा आर्थिक स्रोत सक्षमीकरण करा, हाच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि पेरबागायतदारांनो।